एक मोठी बातमी येते। मानपूरच्या मंडला परिसरात 3 मजली घर कोसळले। ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची माहिती आहे। बचाव पथकाकडून 3 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। एनडीआरएफ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक नगरसेवक नवनाथ बन हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे। मानपूरमध्ये 3 मजली घर कोसळलेलं आहे। बचाव पथकाकडून 3 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। मानपूरमध्ये 3 मजली घर कोसळलेलं आहे आणि या ढिगाऱ्याखाली 3 जण अडकलेत। मदत कार्य हे आता युद्ध पातळीवर सुरू आहे। ढिगारा हटवण्याचं काम सुद्धा केलं जात आहे। तर स्थानिक नगरसेवक नवनाथ बन हे आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे। आणि याबद्दल बोलण्यासाठी नगरसेवक नवनाथ बन हे स्वतः आपल्या सोबत आहेत। नवनाथ बन, आता काय स्थिती आहे? तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे? ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकली आहेत की सर्वांना सुखरूप बाहेर काढलाय? आतापर्यंत 5 लोकांना बाहेर काढण्यात यश आलंय। त्याच्यामध्ये 3 लहान मुलं आहेत, त्यांना बाहेर काढलंय। आणखी काही लोक अडकण्याची शक्यता वर्तवली जाते। हा झोपडपट्टी सदृश भाग होता, मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये आहे। बाजूचं 3 कोसळलं आणि यामुळे हा अपघात झालाय। घटनास्थळी मुंबई महापालिकेचे एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दल आणि सहाय्यक आयुक्त देखील पोहोचलेले आहेत। तातडीने रेस्क्यू काम सुरू आहे। आतापर्यंत 5 लोकांना काढलंय। आणखी काही जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे की आणखी 1 किंवा 2 लोक ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे। त्यांना तातडीनं रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। 135 हा मंडाला मानपूर परिसर येतो। मी स्वतः इथला स्थानिक नगरसेवक आहे। जशी माहिती मिळाली मी देखील घटनास्थळी पोहोचलो आणि तातडीनं मदत कार्य सुरू आहे। साधारणतः 1.5 तासापासून हे पूर्ण मदत कार्य सुरू आहे आणि याच्यामध्ये एकूण 6 लोक असण्याची शक्यता आहे। त्यापैकी 5 लोकांना आजपर्यंत बाहेर काढले। आणखी किती लोक आहेत का हे सर्च ऑपरेशन नंतरच कळेल। परंतु मोठ्या प्रमाणात सलग पाऊस असल्यामुळं बाजूचं अनधिकृत बांधकाम हे शेजारच्या घरावर पसरलं आणि त्याच्यामुळं लहान मुलं होती। याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे की छोटी छोटी काही 5 वर्षाची 6 वर्षाची छोटी छोटी बालकं याच्यामध्ये होती आणि त्यांना आता बाहेर काढण्यामध्ये यश आलंय। त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। आता अग्निशमन दल आणि महापालिकेच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नवनाथ, यात कुठली जीवितहानी झाली आहे का आणि कोणी गंभीर जखमी झाल्याची काही माहिती आहे का? नाही, आता सगळ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, कारण मदत कार्य तातडीनं झाल्यामुळं आता रुग्णालयाकडनंच ती माहिती मिळेल की याच्यामध्ये नेमकी काय जीवितहानी झाली। परंतु तातडीनं लोकांना रेस्क्यू करण्याचा